लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने. नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. नाशिकच्या म्हसरूळ शिवारात आदिवासी धोंगडे परिवाराच्या जमिनीचा प्रश्न ऐरणीवर आलाय. जमीन पूर्वजांच्या मालकीची असूनही विविध प्रशासकीय आणि कायदेशीर प्रक्रियेत प्रकरण अडकून पडल्याचा परिवाराचा आरोप आहे. न्याय मिळावा आणि जमिनीचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा या मागणीसाठी धोंगडे परिवारानं आता आमरण उपोषण सुरू केलंय. म्हसरूळ शिवारातील धोंगडे परिवाराच्या म्हणण्यानुसार त्यांच्या पूर्वजांच्या मालकीची आदिवासी जमीन असूनही संबंधित प्रकरणावर अद्याप आवश्यक कार्यवाही झालेली नाहीये. या प्रश्नासाठी प्रशासनाकडे अनेकदा पाठपुरावा करूनही तोडगा न निघाल्याचा आरोप परिवाराकडून करण्यात आलाय. जमिनीच्या हक्काचा प्रश्न तातडीने सोडवावा, संबंधित कागदपत्रांची तपासणी करावी आणि जमिनीची प्रत्यक्ष पाहणी करून कायद्यानुसार कार्यवाही करावी अशी मागणी धोंगडे परिवारानं केली आहे. मी गायत्री धोंगडे, आम्ही राहणार म्हसरूळ आदिवासी. आमच्यावर खूप अन्याय झालेला आहे. प्रवीण शाह यांनी आमच्या जागेवर 50-60 गुंड पाठवून आमच्यावर मारहाण करून त्यांनी लेडीज पण पाठवल्या होत्या आणि डिपार्टमेंट पण आमची केस घेत नाही. महानगरपालिकेच्या गाड्या येऊन आमचं सगळं शेड मोडून तोडफोड करून निघून गेले. डिपार्टमेंटच्या गाड्या येत आहे, पाहून निघून जात आहे, आमची केस पण घेत नाहीये. तर आम्हाला न्याय पाहिजे. आम्ही आज उपोषणाला बसलेलो आहोत. आमची 86 पासून केस चालू आहे. तर 1-2 वर्षापासून शहाचे माणसं येऊन आम्हाला धमकी देऊन निघून जात आहे. केस चालू असताना त्यांनी आमच्या जागेवर कब्जा केलेला आहे. तर सुद्धा काही करत नाहीये, बघताय निघून जातंय. आम्ही केस द्यायला जातोय तर कोणी केस पण घेत नाहीये. उलट आमच्याच लोकांना धमकी दिली जाते, तर तुम्हाला जेलमध्ये टाकू आम्ही किंवा हातपाय मोडू तुमचे. त्यांच्या तरी 30-40 लेडीज होत्या. त्यांनी माझा हल्ला केला, त्यांनी माझ्या गालात मारली, माझे केस ओढले, माझा फोन पण हिसकला त्यांनी आणि हाणलं पण मला. धोंगडे राहणार म्हसरूळ. काय आम्ही दिंडोरी जकात नाक्यावर आम्ही राहायला आहे. आमचं सगळं तिथं टपऱ्या होत्या. यांनी सगळे मोडतोड केली. प्रवीण लालचंद शाह राहणार टिळकवाडी. काय त्याने 70-80 गुंड आणि 30-40 लेडीज आणून आमच्यावर हल्ला केलेला आहे त्यांनी. आणि एकदा कब्जा काढून गेली महानगरपालिका. त्यांनी लगेच महानगरपालिकेची गाडी असताना लगेच टँकर आणला शहानी. तो टँकर लगेच तिथं उतरवली, ती टपरी लगेच तिथं अतिक्रमण केलं, लगेच तार कंपाऊंड सगळं मारून आणि आम्हाला उचलून दिलं. आणि आम्हाला कुठल्याही परिवाराने साथ नाही दिली, पोलिसांनी साथ नाही दिली. डिपार्टमेंटला आम्ही 112ला फोन लावून 112नी सुद्धा जागेवर येऊन आम्हाला काहीच विचारपूस केलेली नाही. तर आम्ही तुम्हाला नोटीस देईल होते, तुम्ही खाली करायचे आदेश आलेले आहे आम्हाला. एवढा धिंगाणा त्यांनी केला आमच्या भोवती. अधिकारी राहुल जाधव कब्जा मारलेला आहे ना गुंडांनी, म्हणजे शहाने कब्जा मारून घेतला. यांना खाली करायला लावलं महानगरपालिकेला पैसा देऊन घेऊन, डिपार्टमेंटला पैसा देऊन घेऊन सगळी दाबादाब करून आम्हाला तिथून हुसकून दिली. मी कमीत आमच्या ताब्यामध्ये 48 सालापासून जमीन येते. आमच्या आज्याने 48 सालापासून जमीन खरेदी केलेली आहे. ताबा आमचाच होता, पण 20 तारखेपासून सगळा ताबा खाली केलेला आहे त्याने आमच्यावाला. आदिवासी जमिनीशी संबंधित प्रकरण असल्यानं या विषयाकडे प्रशासनानं गांभीर्यानं पाहण्याची गरज व्यक्त केली जाते. दरम्यान आमरण उपोषणामुळे प्रशासनासमोर या प्रकरणाची तातडीने दखल घेण्याचं आव्हान निर्माण झालंय. जमीन प्रकरण नेमकं कोणत्या कारणामुळे प्रलंबित आहे, संबंधित कागदपत्रांमध्ये काय स्थिती आहे आणि प्रशासन यावर कोणती कार्यवाही करणार याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलंय. धोंगडे परिवाराच्या मागण्यांवर प्रशासन संबंधित कागदपत्रांची पडताळणी करून कायदेशीर निर्णय घेणार का आणि उपोषणकर्त्यांना कोणता दिलासा मिळणार आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.